श्रावणी सोमवार निमित्तानं ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग, अतिप्राचीन आणि जागृत देवस्थान आहे। तर सकाळी 5 वाजल्यापासूनच भाविकांनी कौपिनेश्वरच्या दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात। श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण पाहिलं तर शंकराची मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना जी आहे ती केली जाते आणि याच निमित्तानं पाहिलं तर सध्या मी आता आहे ठाणे शहराच्या ग्रामदैवत म्हणजेच की कौपिनेश्वर मंदिरामध्ये। या कौपिनेश्वर मंदिराचा इतिहास जो आहे तो अगदी प्राचीन काळापासूनचा आहे, अगदी कित्येक हजार वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे आणि हे मंदिर देखील जे आहे तितकं जुनं आहे। महाराष्ट्रातील सर्वात उंच शंकराची पिंडी जी आहे ती या कौपिनेश्वर मंदिरामध्ये आहे आणि याच श्रावणी सोमवार निमित्त आपण पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी दर्शनाकरिता सकाळपासूनच पहाटेपासूनच भक्तांची अनेकांची जी आहे ती पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये आज देखील गर्दी जी आहे ती श्रावणी सोमवारच्या अगदी पहिल्याच दिवशी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत असेल। अनेक ठाणेकर नागरिक जे आहेत दर्शनाकरिता ह्या ठिकाणी जे आहेत आलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर श्रावण महिन्यामध्ये या शंकराच्या देवाची जी आहे ती पूजा करतात आणि ह्या ठाणे शहरातील ग्रामदेवत असणाऱ्या कौपिनेश्वर मंदिरामध्ये देखील आज मोठी गर्दी जी आहे ती सकाळपासून श्रावणी सोमवार निमित्त जी आहे ती पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी जी आहे ती या ठिकाणी शंकराची पिंड जी आहे ती आहे आणि याच मूर्तीच्या पिंडीच्या दर्शनाकरिता जे ठाणेकर नागरिकांनी आज सकाळपासूनच आज पहाटेपासूनच जी आहे ती मोठी गर्दी जी आहे ती एकंदरीत केलेली आहे आणि ह्या मंदिर प्रशासनाकडून देखील या सर्व गोष्टींची जी आहे ती उत्तमरित्या खबरदारी जी आहे ती घेण्यात येत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।